हॅलो मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत लुसलुशीत साबुदाणा। त्यासाठी मी 2 बटाटे उकळून घेतलेले आहे, 1 वाटी साबुदाणा 4 तास भिजत घातलेला आहे, अर्धा वाटी शेंगदाणे मी भाजून त्याचं बारीक कूट केलेलं आहे। नंतर एका कढईमध्ये जिरं घातलेलं आहे आणि 3-4 हिरवी मिरचीची पेस्ट घातलेलं आहे, तेल घातलेलं आहे। हे संपूर्ण आपल्याला छान होऊ द्यायचं आहे। हे थोडा वेळ शिजल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आपण बारीक केलेले बटाटे घालायचे आहे। बटाटे पण आपल्याला छान लालसर होईपर्यंत तेलामध्ये होऊ द्यायचे आहे। याला छान परतून घ्यायचं आहे। तुमच्या पण मुली अशा आहेत का ज्या बाहेर गावाला राहतात, त्या फक्त मला साबुदाणा बनवून द्या अशा म्हणतात? तर माझी मुलगी तशीच आहे, तिला फक्त साबुदाणाच पाहिजे, जेवण नाही। तर आता मी तिच्यासाठीच हा साबुदाणा बनवत आहे, तिला खूप आवडतो साबुदाणा। नंतर हे झाल्यानंतर मी छान, हे बघा किती छान मोकळा आपला साबुदाणा भिजलेला होता, तो यामध्ये घालायचा आहे आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे। नंतर 1 चम्मच मीठ घातलेला आहे आणि छान याला परतून घ्यायचा आहे। परतून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडा अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे आणि नंतर यामध्ये साखर घातलेली आहे 1 चम्मच। बघू शकता किती छान मोकळा साबुदाणा झालेला आहे। अशी साबुदाण्याची खिचडी नक्की करून बघा। नंतर त्यामध्ये आपण अर्धा वाटी बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे आणि 2 चम्मच मी यामध्ये तूप घातलेलं आहे। तुपामुळे साबुदाण्याला खूप छान चव येते। तुम्ही पण असा कधी बनवून बघा, खायला खूप सुंदर लागतो। हे बघा किती छान असा मोकळा आपला साबुदाणा तयार झालेला आहे। एक साबुदाणा वेगवेगळा झालेला आहे, असा काहीच चिपकलेला नाही आहे। आणि हे 2 पाहुणे आमच्या इथे रोजच येतात, जे काव करत राहतात। नंतर तर बघू शकता मैत्रिणींनो, नवीन असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा। तर धन्यवाद मैत्रिणींनो। सोबत मी यासोबत ताक पण बनवलेलं होतं, ताक किंवा दही छान लागते।